श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे. आज आहे दुसरा श्रावणी सोमवार. श्रावण महिन्यात मंत्रोच्चार जलाभिषेक करण्याबरोबरच भगवान शंकरांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. याशिवाय श्रावण महिन्यात शिवचालिसाचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक उपाय करतात. मग कोणी शिवलीलामृत पारायण करते, तर कोणी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवलीलामृतमधील 11वा अध्याय रोज पठण करतात. तसेच भगवान शिवशंकरांची शिवस्तुती देखील प्रत्येक घरामध्ये गायली जाते. आता या सर्व सेवा आपण करतच आहोत, पण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना एक प्रसाद हा द्यायचा आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे भोगही देतात. आपण जर हा भोग भोलेनाथांना दिला तर भोलेनाथ हे अत्यंत प्रसन्न होतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात, तर ते दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहावी, स्थिर राहावी. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ आपल्याला काही मिळत नाही. मग आपण जे काही कष्ट करत आहोत त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आता आपल्या आयुष्यामध्ये संकटे हे येणारच आहे, पण त्या संकटांचा सामना करण्याची ताकद भगवान भोलेनाथांनी आपल्याला द्यावी, यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये काही उपाय आणि काही सेवा या करायच्याच आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. या श्रावण महिन्याचे वैज्ञानिक देखील महत्त्व आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपली पचन संस्था ही सूर्यावरती अवलंबून आहे. अशा स्थितीत श्रावण महिन्यात सूर्य फारच कमी उगवतो, त्यामुळे आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जलजन्य आजार होण्याची देखील शक्यता वाढते. अशा परिस्थितीत आपल्या पचन संस्थेला विश्रांती देण्याची गरज आहे. याच कारणामुळे आपली पचनक्रिया चांगली राहावी यासाठी वांगी, पालेभाज्या तसेच मांसाहार आणि मद्यपान या महिन्यामध्ये वर्ज्य केला जातो. आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना जो काही प्रसाद द्यायचा आहे तो आपल्याला शक्यतो तरी आपण भगवान शिवशंकरांची पूजा सेवा ही प्रदोष काळामध्येच करावी. सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान जर तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा केली तर ती खूपच फलदायी ठरते. तसेच श्रावण सोमवारी जर पूजा केली तर ती पूजा विशेष फलदायी असते. पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांना हा प्रसाद अर्पण करू शकता. मग तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची पूजा करायची आहे, किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा केली तरी पण चालेल. पहिल्यांदा शिवलिंगावरती जे काही निर्माल्य आहे ते आपल्याला साईडला काढायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. शिवपुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहे. महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्त्व समुद्रमंथन कथा यात देखील सांगितले आहे. अग्निसमान विष प्यायल्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता. विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले. म्हणूनच शिवपूजेत पाण्याचे विशेष महत्त्व आहे. अगदी पूर्ण श्रावण महिन्यामध्ये फक्त तुम्ही एक तांब्या भरून जल जरी भगवान शिवशंकरांना अर्पण केलं तरी पण भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात. त्यानंतर आता आपण दुधाने किंवा पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर परत तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करावा. आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. प्रथम आपण भगवान शिवशंकरांना चंदन हे लावायचं आहे. चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे. महादेवाच्या मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुवास वातावरणात दरवळतो. शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मान सन्मान आणि यश वाढते. त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना चंदन देखील लावायचं आहे. त्यानंतर शिवशंकरांना भस्म देखील लावायचं आहे. आता महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. अर्थात जो कापुरासमान उज्ज्वल आहे. कापुराचा सुवास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करतो आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे कापूर शिवपूजनात अनिवार्य आहे. तसेच आपल्याला अक्षता देखील अर्पण करायची आहे. पूजेत अक्षता अर्पित करण्याचे देखील महत्त्व आहे. आपल्याला पूजेसाठी प्रत्येक गोष्ट उपलब्ध होतेच असे नाही. त्यासाठी आपण भगवान शिवशंकरांना अक्षता देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांना आपण बेलपत्र हे अर्पण करायचे आहे. ऋषी
ऋषींप्रमाणे बेलपत्र महादेवाला अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एक समान आहे। त्यामुळे बेलपत्र जरूर अर्पण करावे। तसेच आपल्याला फुलं देखील अर्पण करायची आहे। मग भगवान शिवशंकरांना सफेद फुलं ही अत्यंत प्रिय आहे। तुमच्याकडे जी सफेद फुले असतील ती अर्पण करू शकता किंवा शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत 1 आकड्याचे फूल अर्पित करणे म्हणजे सोने दान करण्यासमक्ष आहे। मग आकड्याचं फूल अर्पण करू शकता किंवा कणेरचं फूल, धोत्र्याचं फूल देखील भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे, ते देखील तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल। तसेच आपली जी काही शिवपिंड आहे तिच्यावरती आपण साजशृंगार देखील करायचा आहे। सफेद फुलांनी आपल्याला ती शिवपिंड पूर्ण सजवायची आहे। आता भगवान शिवशंकरांना आपल्याला भोग अर्पण करायचा आहे। मग भोग कोणता अर्पण करावा? तर रव्याची खीर श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भोगामध्ये रव्याची खीर तुम्ही लावू शकता। ते बनवण्यासाठी साखर, दूध, तूप आणि सुका मेवा वापरा। तसेच शिवशंकरांना तुम्ही साबुदाण्याची खीर देखील अर्पण करू शकता। आता जेव्हा साबुदाण्याची खीर बनवत असतो त्यामध्ये वेलचीही आपल्याला टाकायचीच आहे। आता सर्वात आवडीचा प्रसाद भगवान भोलेनाथांसाठी ते म्हणजे धोत्र्याचे फळ। महादेवाला धोत्रा हा अत्यंत प्रिय आहे। यामागील पुराणात धार्मिक महत्त्व देखील सांगितले आहे। तसेच याला वैज्ञानिक आधार देखील आहे। महादेव कैलास पर्वतावर राहत होते। हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकारचे आहार आणि औषधींची गरज भासते, ज्याने शरीराला उष्णता मिळावी। वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते। धार्मिकदृष्ट्या याचे कारण भागवत पुराणात सांगितले आहे। या पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले तेव्हा ते व्याकुळ झाले। तेव्हा अश्विन कुमारांनी भांग, धोत्रा, बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळता नाहीशी केली। तेव्हापासूनच महादेवांना धोत्रा हे अत्यंत प्रिय आहे। धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं। तसंच धोत्र्याचं फूलही महादेवाला अर्पण केलं जातं। धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणामध्ये आपण हे धोत्र्याचं एक फळ जरूर अर्पण करायचं आहे की ज्यामुळे महादेव हे अत्यंत प्रसन्न होतात। आपण जेव्हा हे धोत्र्याचं फळ महादेवांना अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ते फळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। शुद्ध जलाने तुम्ही ते फळ स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर स्वच्छ पुसा आणि आपण हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग नोकरी मिळत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आणि त्यानंतर हे फळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तसेच ही इच्छा किती दिवसामध्ये पूर्ण व्हावी हे देखील तुम्ही भोलेनाथांना सांगू शकता। यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल। फक्त मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करावा। मग हा उपाय घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।